सध्या आपल्याला मुंबईमध्ये युतीमध्ये फाटा पडल्याचं पाहायला मिळते। कोल्हापूरमध्ये सध्या याद्या जाहीर होत आहेत। काय वाटतंय कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळताना आपल्याला पाहायला मिळते का? जय श्रीराम। मी प्रभाग क्रमांक 12मधून रश्मी साळोखे। तर आता मुंबईमध्ये युती तुटलेली आहे, पण कोल्हापूरमध्ये असं दिसून आले की युती आहे। तर कोल्हापूरमध्ये जी युती आहे त्यामध्ये भारतीय पक्ष असा आहे की नाराज, तेथील कार्यकर्ते फार नाराज झालेले आहेत। अनेकांनी आत्मदहनाचा प्रयत्नही करणार आहेत, पण आता प्रभाग क्रमांक 12मध्ये तर कमळाला पूर्ण म्हणजे हिंदुत्वच नष्ट केल्यासारखं झालेलं आहे। कमळच इथं दिलेलं नाही। 2 राष्ट्रवादी आणि 2 शिंदे गटांना इथून तिकीटं दिली गेलेली आहेत। तर हा आमच्यावर झालेला अन्याय आहे। युती इथे आहे बरोबर आहे, पण एक तरी तिकीट भारतीय जनता पार्टीला असावं अशी आमची इच्छा होती। कारण ज्या आई अंबाबाईच्या आपण चरणी कमळ वाहतो तेच कमळ इथून पुसून टाकलेलं आहे। हे फार दुर्दैवी आहे आणि फार अतिशय चुकीचं झालेलं आहे असं वाटते मला। आणि ह्याचा आक्रोश तर होणारच आहे, कारण कमळच इथून हिंदुत्वच नष्ट झाल्यासारखं आता दिसून येत आहे। काय वाटतंय येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण काय पावलं उचलणार आहात? येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीला हिंदुत्वाचा पक्ष आणि हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढं जाणारा पक्ष म्हणून आजपर्यंत आम्ही पाहत आलो आहे। पण आजचा जो दिवस आहे, खरोखर हिंदुत्वाला भारतीय जनता पक्षानं जाणून बुजून ही वेळ आणलेली आहे का कुणाच्या दबावाखाली झालेला आहे का आर्थिकदृष्ट्या झालेला आहे, हे काय अजून समजून आलेलं नाही आहे। त्यामुळं आमची ही पावलं आता दुसरीकडे वळण्याच्या मार्गावर आहेत। पण आम्ही जिथं जाणार तिथं हिंदुत्वाचे विचारच रोवणार आहे आणि हिंदुत्वाचा पक्ष तिथं आम्ही रोवणार। आणि त्याचे विचार पक्ष म्हणून लढणार की दुसऱ्या पक्षामध्ये जर तशी ऑफर आली तर त्यांच्याकडून लढणार? दुसऱ्या पक्षाचा आम्ही विचार केलेला नाही, कारण आम्ही जो पक्ष भारतीय जनता पार्टीचं जे आम्ही काम करतो आहे तो हिंदुत्ववादी विचार म्हणून आम्ही काम करत आलो। आज आमच्यावर अशी वेळ आली की आम्ही पोरकं झालेलो आहे। आज आमच्या पक्षानं आम्हाला पोरकं केलं आहे अक्षरशः। आणि एवढं काम करून ह्या 2 निवडणुका आम्ही दुसऱ्यांसाठी तिथं आम्ही आमचं कष्ट वाया घालवल्यासारखं आता वाटत आहे, कारण आम्हालाच आमच्या पक्षानं पोरकं करून टाकलेलं आहे। आणि आता जर बघायला गेलं तर अखिल भारत हिंदू महासभेकडून मी लढायचा प्रयत्न जरूर करणार, कारण हिंदुत्वाचं काम करण्याची आम्हाला म्हणजे आम्ही तो प्रयत्नच करत राहणार। आम्ही पक्षासोबतच आहोत आणि आजपर्यंत नाही, शेवटपर्यंत आम्ही पक्षासोबतच राहणार। आणि जो हिंदुत्वाचा नारा आहे तो अखंड चालवणार। आणि जिथं कमळ नाही तिथं हिंदुत्व नाही, ही भावना जी आता आमच्यामध्ये झालेली आहे तिथं आम्ही हिंदुत्वच पेटवणार आणि हिंदुत्वाचा झेंडाच आम्ही सगळीकडे फडकवणार आहे। फक्त पक्षानं आमची ह्याची दाद घ्यावी आणि खरोखर कळकळीची विनंती अशी आहे आम्हाला पक्षाकडून की आम्हाला तुम्ही जे आज पोरकं केलं आहे ते तुम्ही करायला नको पाहिजे होता। आज आमच्या भावना तुम्ही समजून घेणार आहे का नाही हे तर आम्हाला माहीत नाही, पण आमच्या कामाची तुम्ही दाद करायला पाहिजे होता। ती दाद तुम्ही घेतली नाही, ही अतिशय वाईट गोष्ट आज आमच्या बाबतीत घडलेली आहे। आणि प्रभाग क्रमांक 12 आई अंबाबाईच्या प्रभागात तुम्ही असं कराल असं आम्हाला वाटलंच नव्हतं। अतिशय विश्वासघात आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा झालेला आहे। आज प्रभाग क्रमांक 12मध्ये अगदी धडाडीचे कार्यकर्ते इथं हिंदुत्वाचा नारा लगावत होते। जिथं भारतीय जनता पार्टी धडाडीनं राजेशजी क्षीरसागरांचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले होते, तेच कार्यकर्ते आज इथं नाराज झालेले आहेत। ही कळकळी कुणाला कळेल का कळणारच नाही, हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिलेला आहे।